मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला. गोरक्ष ओळला गहिनीप्रती. गहिनीनाथांचे 3 शिष्य झाले. त्यापैकी एका शिष्याचा अनुग्रह जरी त्र्यंबकेश्वराच्या गुफेमध्ये झाला असतील तरी 2 शिष्य ज्या गडावरती अनुग्रहित झाले तो गड म्हणजे गहिनीनाथ गड आहे. त्या गहिनीनाथ गडावरती ज्या 2 शिष्यांना अनुग्रह झाला त्या दोन्हींची नावं कदाचित तुमच्यापैकी कुणालाही माहिती नसतील. 100% सांगतो, कुणालाही माहिती नसतील. कारण काय माहिती का, मी ज्यावेळेस नाथ संप्रदाय आणि माऊली ज्ञानोबराय यांचं चरित्र लेखन करत होतो, चरित्र लेखन करत असताना मी पहिल्यांदा मुंगी उडाली आकाशी म्हणून पद्माकर गोबाईकरांचं एक छोटस ते बघितलं प्रहसन. प्रभावित झालो, पण ते इतिहास म्हणून जग स्वीकारणार नाही म्हणून संत चरित्राकडे गेलो. महिपती महाराजांकडे बघितलं, पण महिपती महाराज हे समकालीन नसल्या कारणानं थोडी साशंकता राहते. मी निळोबारायांकडे गेलो. निळोबाराय सुद्धा कर्णोपकरणे आलेल्या तत्वज्ञानाला जगाच्या समोर मांडतात. तुकोबारायांना विचारावं तर तुकोबाराय सांगतात, मी खूप पाठीमागे, मी काय वर्णन करा. नामदेवराय समकालीन आहे म्हणून नामदेवरायांचे पुरावे शोधू लागलो. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की नामदेव महाराजांच्या सर्व चरित्रामध्ये माऊली ज्ञानोबराय सोबत आहेत. पण एक